श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। लीलांचे चिंतन घडावे, जीवनामुचे पावन व्हावे, झुलके व्हावी धरा, स्वामी श्री चक्रधरा। जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावरून आलेला हा आश्रम मोरेवाडी, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड, श्रीमान बाबासाहेब तात्याराव बिडकर सो कल्पनाताई बिडकर यांच्या घरी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं लीलांचं चिंतन करण्यासाठी आलेला। चिंतन करत आहोत आपण। चिंतन केले की चिंता दूर होते, पण भक्त शिष्य चिंतनच करत नाही, चिंताच करतात। आणि एक दिवस ते उदास झाले, जे म्हणले तुम्ही इथून सगळे चालले जा, आमचं सांगितलेलं तुम्हाला ऐकायचं नाही ना, चालले जा, तुम्हाला जे करायचं ते करा। ज्यांना आमच्या आज्ञेचं पालन करायचे त्यांनी राहा। भक्त देवाच्या आज्ञेचं पालन करत असतो, त्याला भक्त असं म्हणतात। भक्त या शब्दाचा अर्थच असा होतो की तो विभक्त होत नाही, त्याला भक्त असं म्हणतात। क आणि त एकत्र मिळून ते अक्षर तयार होतं, भक्त। तो काढलं की भक्त राहून जात। तुम्ही भक्त नाही राहिले की भक्त राहता, भुकत राहता, नाव बोट ठेवत राहता, आणि तो एकत्रित केलं की भक्त होऊन जातात। आणि जो भक्त असतो तो विभक्त होत नाही, तो सैरा वैरा धावत नाही। नाहीतर वारं बदलताना जसे लोक देव बदलतात, असा प्रकार आहे लोकांचा। जसे आपण डॉक्टर बदलतो तसे देवही बदलतात लोक। या दवाखान्यात जर आपल्याला गुण नाही आला तर आपण दुसऱ्या दवाखान्यात जायला लागतो। धीर आणि धैर्य आपल्या जवळ नाही, म्हणून आपण भक्त नाही, विभक्त आहे। म्हणून तो देव आपल्याला सोडून गेले। आणि जर भक्त व्हायचं असेल तर देवाने सांगितलं ते करा, तुमचा उद्धार होऊन जाईल, देव तुम्हाला घेऊन जाईल। तुम्हाला काय करायचे तुमच्या हातात।
आणि भक्त व्हा मित्रांनो, विभक्त होऊ नका. म्हणून भक्तांची कथा आज आपल्याला बघायची की भक्तापेक्षा मनुष्यापेक्षा कुत्रे चांगले. म्हणून ती कथा मी तुम्हाला सांगणार आहे. डांगरेश्वर की सर्वत्र चक्रधर स्वामींनी भक्तांना सांगितले. उदास्य तुकारे डांगुर्या देवता गुरु प्रदीपा. तुकारे डांगुर्या देवता गुरु प्रशंसा. सर्वत्र श्री चक्रधर स्वामी उदास झाले. उदास झाले आणि सांगितले अवघे थोर जागा. सर्व गेले आणि डांगरेश होते त्यासेही म्हणतले तुम्हीही जागा. तयासी देवाचा योग न सहती. तो गेला आणि देवाच्या योगामध्ये स्वतःच देह टाकून दिलं. ऐसा तो डांगरेश. डांगरेश नावाचा एक कुत्रा होता. औसाने त्याला नल होत, औसाचा होता. औसा गंगातीरला शोधत आले की माझा परीच सापडेल. आणि तुला परीच सापडला, देव सापडला आणि देवाच्या सन्निधानात राहायला लागले. तर डांगरेश सुद्धा देवाच्या सन्निधानात राहायला लागले. ज्या वेळेस भोजन करायचे देव, त्यावेळेस डांगरेश देवाचा उच्चिष्ट प्रसाद घेतल्याशिवाय भोजन करत नव्हता. आपण तो देवाच्या आधी खायला बसलो. मी सांगितलं तुम्हाला, उपाळ दाखवायच्या आधी आपण खायला बसतो. उपाळही दाखवायची गरज नाही. काही लोक त्याला निवड म्हणतात. आपल्याला देवाच्या आधी पाहिजे. कारण जेव्हा आपण नवरदेव होतो ना, तेव्हा देवाचे देव होऊन बसतो. तेव्हापासूनच आपल्या अंगामध्ये ते घुसून जातं. मी देवाचा देव आहे, देव दुसरा नाहीच आहे, मीच देव आहे. कारण त्याला ती शाल भेटते, बूट भेटतो, कोट भेटतो, सूट भेटतो. त्याला वाटतं मी म्हणजे कोणच आहे. आणि एकच दिवस आणि 1 घंटा त्याच्या अंगात राहतो, नंतर काही आपल्या अंगात सगळी हवा निघून जाते. तरी त्याची हवा काही कमी होत नाही. शेवटी हवा कमी होती. बाबा सांगत होते तेच खरंय, कोणी कोणाचं नाही. जवानी कमी झाली का मग सगळे जाग्यावर येतात. तोपर्यंत मात्र कोणी जाग्यावर येत नाही. हवा कसं, हवात राहू नका मित्रांनो, कधी हवा निघून जाते. आणि म्हणून देवाने सांगितलंय ते करायचा प्रयत्न करा. एकुदिसु गोसावळ दिले आता पूजा तर झाल्यानंतर सगुजी बांधणी उपविष्टात. सर्वत्र श्री चक्रधर स्वामींना सकाळच्या गंधाक्षराला समर्पण झाल्यानंतर सर्वत्र श्री चक्रधर स्वामी स्वपूजित आसनी उपविष्ट असते. स्वपूजित म्हणजे देवाची पूजा झालेली आहे. सर्व अलंकार देवाच्या श्रीमूर्तीवरील आहेत. अशा अवस्थेत सर्वत्र श्री चक्रधर स्वामी आसनावर विराजमान आहेत. मग काय झालं म्हणाले, सगळे भक्तजन तुमच्यासारखे देवाच्या समोर बसणारे आहेत. निरूपण श्री चक्रधर स्वामी निरूपण करत आहेत भक्तजनांना. साधनपूर्वक भक्ती पाहून निरूपिला. सर्वत्र श्री चक्रधर स्वामी आपल्या भक्तांना, शिष्यांना, तुम्हा सर्वांना सांगतात भक्ती साधन आचरा. भक्ती करा, भक्त व्हा, विभक्त होऊ नका. एखाद्या देवाला धरलं ना तर आपले 2 तुकडे कोणी केले तर त्या देवाला सोडू नका. इतकं पक्करा की मापुराच्या दृष्टांताप्रमाणे जर त्यांनी जर असं धरलं ना, एखाद्याच्या पोराच्या बोटाला धरलं ना, इतकं पकडतो तो, आई त्याला झटकवते त्याचा अंग अर्ध कुठून जातं तरी सुद्धा तो सोडत नाही. शेवटी त्याला असं धरून काढावं लागतं. तेव्हा कुठं ठिकाणी रक्ताचे निघते, मग तो बाहेर पडतो. 2 तुकडेही आपले कोणी केले तर आपला धर्म आपण सोडायचा नाही. त्याच प्रकारे आपल्या संभाजी राजाचे 2 तुकडे केले गेले, अंगाची साल काढले गेली, जीभ काढली, डोळे काढले, सगळं काही केलं, परंतु धर्म सोडला नाही. तर त्यांनी आपला धर्म सोडला असता आपण त्या गोल टोप्या घातल्या असत्या, आपण ते झालो असतो.
पण राजाने घातलं म्हणून आपण घातलं नाही. आपल्यासाठी त्यांनी बलिदान दिलं आणि त्यांनी बलिदान दिलं, त्यांनी स्वराज्य निर्माण केलं आणि त्याच्या स्वराज्यावर तुम्ही 33 रुपयाचा मालिक कम ठोकता. काय करता तुम्ही? तुम्ही काय केलं पाहिजे तुम्हाला कळालं पाहिजे ना. स्वराज्य त्यांनी निर्माण केलं, बलिदान त्यांनी दिलं, तुम्हाला नुसतं झाडून काढता येत नाही, कचरा करता तुम्ही. कसं वागायचं तुम्हाला कळत नाही. कोणाच्या ठिकाणी जाता कुठं आपण मस्तक होता, कुठं डोका आदळता जाईल ना फिरून एखाद्याशी, मग कळत तुम्हाला. अरे हा योग आणलाय परमेश्वर, तुम्ही जाणलेला आहे परमेश्वराचे भक्त आहात तुम्ही, असे विभक्त होऊ नका. आणि म्हणतात परमेश्वर इतकं पक्क करा की पुन्हा कधी सोडू नका. 2 तुकडे आपले केले ना कोणी बिलकुल सोडायचं नाही, असं खट्ट पकडायचं त्या परमेश्वराला. तसा परमेश्वर प्राप्त होत नाही. उपोषण माना ना, तसा परमेश्वर येत नाही. उपोषण मानलं राजे लोक येतात थोडक्यात उपोषण. तुम्ही कधी उपोषण मानलंय का? साबुदाणा खाण्यासाठी आपले व्यक्ती उपाशी राहतात काय नाही. साबुदाणा भेटत नव्हता घराचे लोक पूर्वीचे नव्हते. त्याच्यात नुसतं पाणी छटाक शेंगदाणे खाय राय किती दिवस उपाशी. काय उपोषण धरता तुम्ही? काय म्हणतात देव म्हणतात आणि सांगतो भक्ती करा, पण हे जीव करत नाही. म्हणतात आम्हाला घडत नाही. देव सांगतायत ना करा म्हणून का करत नाही तुम्ही? ते तुम्हाला देत ना ती भक्ती करा ना तुम्ही. देवाने स्पष्ट सांगितलं ना मी परमेश्वर आहे का नाही? असं कोणत्या देवाने सांगितलं मी परमेश्वर म्हणून? श्रीकृष्ण भगवंताने छाती ठोकून सांगितलं मी परमेश्वर आहे. सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींनी सांगितलं आता तो हे कलियुगाचे अवतार श्रीचक्रधर स्वामी आहेत. पण तरी आपण सैरा वैरा पळत असतो, इकडे तिकडे कुठंतरी बुजत असतो. एखादं गुरानंतर काय बुजत तिकडे कोणी आलं तसं बुजवतो आपण. नाही 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 नको नको, लोक काय म्हणतील काय म्हणतील लोक. आणि याचा आपल्याला परमेश्वर प्राप्त झालं लोकांचा आपला संबंधच काय येतोय? अरे सगळे सुखाची सोय रे, थोडसा तुमच्याकडे माल आहे थोडं तुमचा ताल आहे, थोडासा माल कमी हो द्या, किती सोय रे जवळच्या सुद्धा कोणी विचारत नाही. आमचं कोण नाही ते नाही नाही तिला लांबून आणि आमचं त्यांचा काही संबंध नाही म्हणता लोक. असे लोक नखरे करणारे सगळे. सुख के सब साथी दुःख मे ना कोई. काय नसेल तर थोडस गरीब व्हा, त्यांना काही मागा उष्ण देता का बघा तुम्हाला. व्याजाने जे म्हणतात आरोग्य टक्क्याने फुकट नाही आजकाल भेटत का काही फुकट. बहीण सुद्धा फुकट देत नाही भावाला पैसे. व्याजाने आणते कोणी मी वाचणं आणि तुला देते, तू वापस दे. हिचेच पैसे पण व्याजाने देते. कोण कोणाचं? म्हणून देवाला करून घ्या स्वतःच. जे बलिदानी असतात ते कचरा देव म्हणतात भक्त साधन आम्ही तुम्हाला निरूपण करत आहे. आता सध्या तुम्ही संविधानात आहात. असं संविधान हजारो वर्ष केल्यानंतर सुद्धा तुम्हाला असं संविधान भेटणार नाही बरं. आणि म्हणून तर सांगत आहे की आता भक्ती करा. जो इतक्या एका क्षणाला इतकं पाप कमवतो की तुम्ही हजारो वर्ष घेऊ शकत नाही. जो क्षणा एका माझी जे आपले जन्माचा सहस्त्र निष्ठून सरळ म्हणून सावध राहा. एक सुद्धा पाऊल आपला वाकडा नाही पडला पाहिजे. एक सुद्धा शब्द कोणाला आपला वाकडा नाही गेला पाहिजे. नाही तर हजारो वर्ष लागते नेमके फेडायला. आणि तेव्हा कुठं फेडून मग पुन्हा असा योग येईल. ती संविधानाचा योग येणार नाही. देव म्हणतात असं संविधान लागलंय तुम्हाला, आमचं तुम्ही भक्ती करा. देव सांगत आहेत भक्तजनांना. मग यावर भक्तजनी म्हणतात, यावर भक्तजन काय म्हणतात? भक्ती आम्हाला पाहिजे. भक्ती आमच्याकडनं कुठं होणार? आमच्याकडनं होणार नाही. अवघड म्हणजे काय अवघड? अहो आमचा माणूस होत तर काहीच अवघड नाही. एकदा मेला का तिकडे टाकला का पुन्हा जायची गरज नाही. काय अवघड? तिथं सुद्धा काही घालायची गरज नाही. खरं म्हणलं तर हे संग्रहासाठी आम्ही घालायला लागतो. तिथं काही गरज नाही. एकदा पूर्ण जाय तिकडे मग तिकडे मेलेल्या माणसाला खाऊ घालता लोक. जिवंत पण त्याला आता आणतात, मेल्यावर खाऊ घालतात.
कोणता असा धर्म आहे मित्रांनो इतका सोपा, एकदा मेल्यावर काहीच करायची गरज नाही आणि आहे तेवढं नामस्मरण करायचं, चिंतन करायचं, ओलांडलं नाही, काही नाही, येऊ नाही, तेव नाही, हे नाही, ते नाही, काहीच करायची गरज नाही. नाम तारी बाकी सब दुकानदारी आहे. तुम्हाला लय अवघड का अवघड म्हणतात लय अवघड. आता आमचं सांगतात काही लोक अनुभव होऊन जा असं होऊन जा, तुमचं लय अवघड का अवघड काही काय नाही. नुसतं नामस्मरण करायचं, चिंतन करायचं, सप्तदृष्ट आचरायचं नाही बस झालं. काय अवघड तुम्हाला इकडं नाचायचं, तिकडं नाचायचं, तिकडं जायचं, हे खायचं, ते खायचं, हे प्यायचं, त्याच्यामुळे तुम्हाला येणं मोकळेदारी तुम्ही नाचण्यासाठी. म्हणून तुम्हाला वाटतं व्यसन घातलेलं नकोच आपल्याला. व्यसन घातले की आ खडता येते माहिती ना तुम्हाला. गोळ व्यसन घालतात त्याला काही दिवसांनी तर आ खडले जातात. व्यसन नाही घातले की आ खडत नाही. तसं जर उपदेश घेतला नाही तुम्ही व्यवस्थित संस्कार तुमच्या पोराकडे ते आ खडणार नाही. हा मग गुरकायला लागेल तुमचं, मग कळण तुम्हाला तेव्हा व्यसन घालायला पाहिजे ती आपण घातली नाही. आता कळतो तुम्हाला महिना मोठं होऊ द्या. काय मोठं 8 वर्ष झाले की तरी व्यसन घातली पाहिजे की नाही. पण अजून मोठं होऊ द्या मग आ खडतं का बघा ना तुम्ही आ खडतं का ना. मग तुम्हाला पश्चाताप होतो, अरे चुकलं आपलं, साधू संतांना सत्संगात गेलो असतो, आलो असतो, कार्यक्रमात गेलो असतो, सांगायला गेलो असतो तर आपलं पोरग व्यवस्थित राहिलं असतं असं आपल्याला वाटायला लागतं. पण काय करता आपण त्या ठिकाणी गलती करतो आणि ते आपल्याला भोगावं लागतं. आणि म्हणून अशा प्रकारे आपण अभ्यास करायचा की आपला त्या ठिकाणी पूर्ण सत्संग करायचा, आपल्या घराला दाराला सगळ्या सहवासाला सत्संग करायचा, सज्जन होऊन जातो माणूस. आम्ही गोविंद गोविंद काय म्हणतात महाराज आमच्याकडे होणार नाही, आम्ही आमचं गोविंद गोविंद असो. म्हणजे गोविंद गोविंद म्हणत जाऊ आम्हाला तिकटक भक्ती होत नाही, म्हणजे अटक भक्ती होत नाही, असं अवघड आम्हाला होत नाही. स्मरण करून आम्ही फक्त भक्तीचे गोसाव्यांची घडवावी. महाराज तुम्ही घडवानं सगळं आम्हाला सगळं आम्हीच केलं. तुम्ही काय केलं नुसते हातपाय हलवता येत नाही तुम्हाला. पाण्यामध्ये पडले हलवता तुम्ही हातपाय का नाही. तेव्हा मारायची भीती वाटते, नाकात पाणी जायची भीती वाटते, तोंडात पाणी जायची भीती वाटते, तेव्हा हातपाय हलवता. आता हातपाय हलवायचे नको म्हणता महाराज तुम्हीच करा ना, आमचा योग आला नाही, आमचं भाग्य नाही. अरे तुझ्या घरी आलं सगळं झालं, तुझं भाग्य उद्या आलं, तुझ्या दर्शन झालं सगळं झालं, तुला नुसतं असं करावं वाटत ना, मग असं करावं वाटत ना, तुझं भाग्य कधी उद्या आलं. तू पडल्यावर तू हातपाय हलवतो माझा असं करतो, पाणी चालू आहे तोंडात, मग कसं हातपाय हलवतो. मग आता हलव ना, देव धर्म कर, चिंतन कर. त्या सर्वांनी माहितले काय म्हणतात सगळं आधीच करायचं. तुम्ही काय करता बघ, तुम्हाला घोडीला दिसतरी अशा पण मारता येत नाही, एरवी तरी काय करता येत नाही, पिठावर येऊन काय मारताय. घेतलं एखादा पुढा काय केलं तरी पिठावर येऊन काय मारता काही लोक, तरी ताण मारता. आमच्यासाठी काय केलं गेले एखादा पुढ्यात मग ठरतो तुला गेलंच पुढे. देवाने सगळं केलं, देवाने पृथ्वीची रचना केली, देवाने काम केलं, सगळं तुम्हाला हात दिले, काळ दिले, नाचवले, डोळे सगळं दिले, आणि तुम्ही जेव्हा वाकडे डोळे जायला लागले, कानाला करायला लागले आणि तिकडे पाहायला लागले. कळत नाही तुम्हाला. देव सांगत आहे भक्तजनांना, हे बघा सगळं आम्हीच केलंय, मग तुम्ही काय करता नुसते हात पायले हलू शकत तुम्ही. आणि आम्हीच केलंय सगळं. जय माया काय मायापूर स्वीकारलं, तुझी रचना केली, तुम्हाला ज्ञान दिलं, ज्ञानपर्यंत संबंध दिला, सगळ्यांना दिला, सगळ्यांना चान्स दिला, याचं समजावून सांगितलं तुला ज्ञान झालं, आता तरी सुधार. पण नाही हा देव, मग हा देव का नाही. देव समजल्यावर सुद्धा तुला देव कळा ना, कोणाच्या मागे पळायला लागला. मनुष्य आपला संबंध दिला परमेश्वराने, ज्ञान झालं मित्रांनो. पुन्हा काही येणार नाही, पुन्हा ज्ञान होणार नाही, पुन्हा जन्म भेटणार नाही. 84 लाख येऊन जातील, 60 लाख वर्ष जातील, पुन्हा असा योग येणार नाही. परमेश्वराचं नाम तुमच्या मुखात राहणार नाही. अहो काही लोकांना तर परमेश्वराचं नाम माहित नाहीये, कोणाचे नाव घेतो लोक,
मी कळालं पाहिजे तुम्हाला की आपल्या मुखात देवाचं नाम आहे आणि या नामामुळे पृथ्वी तरलेली आहे. ज्या नामामुळे पृथ्वी समूह तरली ते नाम वाचे वसो. परमेश्वराच्या नामामुळे पृथ्वीचा स्वभाव होत नाही. काही झालं जर तुम्ही नामस्मरण केलं ना भूकंप तुमच्या घरात होणार नाही. तुमकडे होईल पण नामामुळे तुमच्या अंगावर एक दगड सुद्धा पाडणार नाही. हे नामाची ताकद आहे मित्रांनो. पण नामच तुमच्याकडे नाही तर काय काम आहे तुमचं. स्वामी निरूपण केलं आपल्या भक्तजनांना. ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो. त्या मोक्षाचा हेतू परमेश्वराचा हेतू परमेश्वराशी नाही. परमेश्वराला प्रेम द्यावं वाटतं सगळ्यांना. प्रेम म्हटल्यानंतर दोन मुलं असतं त्याच्या आईला. एक पुढे असतं आणि एक पाठीला असतं. माहिती होतं तुम्ही कधी शेळ्या चालणारे मेंढ्या चालणाऱ्या गाड्या बघितल्या का. त्यांच्यावर सगळं बाळ आहे ना का गाडीला आणि घोड्यावर नाही तर गाडीवर असतं आणि त्या बाईला दोन पोरं असतात आणि एक पोरं धोरणीत बांधली का नाही आणि एक पुढा असतं आणि तितक्या काळ्या जमा करतून वरतून पाऊस पडतो आणि त्या गाडी खाली चूल पेटी ती वाल्या गाड्या आली ती चूल पेटी ती स्वयंपाक करीती. तसं तर तुम्हाला काही त्रास नाही. बटन दाबलं कसं रेडी. तिथं पाणी आणावं लागतं कुंकून, लाकडं आणावं लागतं कुंकून, ओले लाकडं पेटीची कुंकून, कशी पेटी कसा स्वयंपाक करतो माहिती का. करतो का नाही. तिच्या लेकराला एक लेकरू झोपेले एक लेकरू पुढे. मागचं लेकरू बॉक्सात पुढचं लेकरू फिल्मात आहे. कारण ते दूधही पितं आईलाही बघतं आणि मागचं दूध पिऊन झोपेले. म्हणून प्रेम महत्वाचं आहे की आपली आई सुद्धा दिसली पाहिजे. दत्तात्रय महाराज त्यांचं दर्शनच होत नाही. नाना वेळ क्रीडा करतात ते आणि दर्शन दिलं की त्याचा उद्धार होतो. पण तुम्हाला दर्शनच होत नाही इतकी योग्य नाही तर त्याला रेडी आधी करावा लागतो. त्याला कोण अधिकारी रेडी पाहिजे त्याला शिकवत बसत नाही. इकडं बस तिकडं इकडं सही करून तिकडून पेपर आणि तसंही सरक तिकडं रेडी आधी करायला लागतो. दत्तात्रय महाराज योग्य नाही तुम्ही. मग दुसरे अवतार श्रीकृष्ण महाराज अनेक वेश नाही. तिथं अनेक वेश नाहीत. तिथं जर त्यांना भेटायला जायचं असेल तर आधी परमिशन काढावं लागते. आम्हाला सर्वत्र श्रीकृष्ण भगवंताला भेटायचं तिकडे जात आहे फाटकेचं पुढे घालणारा होय तिकडे. नाही माझा मित्र अरे सर तिकडे कोणी असा दुसरा कोणता सुदामा असन आणि तो दुसरा कोणता कृष्णा मित्र असन. हा द्वारकाधीश पाण्याची द्वारका येते सम्राट चक्रवर्ती समजतो काय हाच आहे. तिथं अनेक वेश नाही. काय तिथं नाही तसं. तिथं खूप वेळ आणि खूप वेळ देऊन त्या ठिकाणी कष्टाने जावं लागत. मग श्रीचक्रपाणी महाराज तिथं आवड काम देतात. पर देतच नाही. समृद्धी आहे आणि श्री गोविंद महाराज परत देतात. आता शिकवत बसत नाही. असे दंड घराची अगरबत्ती लावा खूप परत तिकडं फक्त कैवल्य शिक्का मारायचा की तिकडं आमचे देवाचं होत. घरगुती मडगुती अधिकार घडवून देती. काय या म्हणतात कसे का होईना शेवटी का होईना मस्तानी का होईना या बसा आमच्या गाडीत आमच्याला मोक्षाला म्हणतात. असे आपले सर्वत्र श्री चक्रधर करुणा करुणी व्यसन करुणा करुणी व्यसन हे जीव देती हे जीवेसना दयाळू भयाळू कृपाळू करुणाळू हे ते परमेश्वर येणे अवतार मुद्रे तो कहीची मुद्रे. या अवतारातून जो धाडला जातो तो जो धाडला जातो या अवतारातून शरण जातो तो पुढे शरण जातो. या अवताराला तुम्ही शरण दिलं नाही ना तर पुढे तुम्ही कोण्या अवताराला शरण जाणार आणि कोणता अवतार तुम्हाला उद्धारणार आहे. तुम्हाला दंड झाला म्हणलं झाड पडल्यासारखं पडतात काय झाड तुटून पडलं भक्कन वाजत दंड घालता येत नाही. आवाज इथून शिकवतात कुठून कंगुलीला धरून शिकवतात. दूध बाळा घाल दंडवर दूध बाळा कर हे अरे सगळं शिकवतात. तुम्हाला किती लहानपणापासून शिकवतात. पहिल्या पायरीपासून शिकवतात. आता चढ आता दुसरी आली तिसरी आली चौथी आली इतकं शिकवतात. दुसऱ्या अवतारी याला घेत नाहीत.
हे अवतार का करतात? करुणा व्यसन हेच जीव भरभूती हेच जीव व्यसन. आमच्या देवाने हेच व्यसन स्वीकारलं उद्धार करण्याचं. आणि व्यसन ज्याला आहे तो त्याचा विचार करतो का की लोक आपल्याला काय म्हणतात? काही म्हणू आम्हाला, काही म्हणू, काही बोलू आम्हाला. आमच्या व्यसनाचे जीवाचा उद्धार करणं. किती त्रास झाला देवाला महाराष्ट्रामध्ये, त्रास दिला लोकांनी. अजून चांगलं करतो लोक त्रास देतात. मग सगळं हे करत असताना लोकांनी त्या ठिकाणी काय काय नाही बोललं देवाला. तुमच्यासाठी देवाने सगळं सहन केलं ना, नाही केलं का? आणि तुम्ही देवाचं ऐका ना, देवाला अनुसरा ना, देवाचं होईना. अरे देवाने राजकुमार असताना त्या भावाला लाख मारून गुजरात महाराष्ट्रामध्ये आगमन केलं ना. 10.5 वचनाची पेरणी तुमच्यासाठी दिली ना. तुमच्यासाठी सूत्रपाठ हातात दिलं. तुम्ही वाचलं का तरी? कसं वाचताल तुम्ही? वाचा तरी कमसे कम. कसं वाचायचं कळून जाईल तुम्हाला. वाचलं नाही तर मरताना चौकडीत जाताना 84 लाख एवढीच जातात. केला नरक उठत ना. किती नरक आहे याचा विचार तरी करा. थोडस वाचत जा. वाचून जातात मित्रांनो. नाही तर डीपी जवळ खतरा असतं, खतरा लिखाण केलेलं असतं. याला वाचता येत ते कवटी असते तुम्हाला. एखाद्या डीपी जवळ जाऊन बघा, अशी भूताची गोटी काढलेली असते. ज्यांना विचारा एमएससीबी बनवत नाही भूताची गोटी काय असते असते माहिती का? ज्याला वाचता येत नाही तुम्ही भूताच्या कवटीला बघून तरी घाबरून बाजूला मरशील. खरं की याला वाचता येत नाही ना, मरण होते. पण हे भूताला घाबरा गेलं गेलं. आणि ज्याला वाचता येतं खतरा, इथं खतरा आहे म्हणे करून लागून चला पळा. म्हणून वाचा थोडस. वाचताना नरकापासून रात्र वाचा, सूत्रपाठ वाचा. आपल्या घरी सगळं आपल्या बाबाजवळ ठेवलं. आपलं भाग्य उद्याला आलंय. आपली देवपूजा आपल्या जवळ सगळं. अरे असं कुठंच नाहीये. हे भाग्य तुमचं उद्याला आलेलं आहे मित्रांनो. इतके भाग्यवान तुम्ही आहात. काय सांगावं तुम्ही वास्तविकाची परी. देवाने सांगितले तुमची जर त्या ठिकाणी हे चांगली माती डोळे जातील. इतकं महत्व आहे तुमच्यावर, तुम्हाला कळतच नाही. नवनिधी त्या दुर्योधनाकडे होत्या. दुर्योधनाचं येत काम, याला मारायचं त्याला मारायचं, याचं खायचं त्याचं खायचं, याचं लुबाडायचं त्याचं लुबाडायचं. आणि मग दान द्यायला दक्षिणा द्यायला कोण ठेवलं माहिती का? राष्ट्रीय कोण ठेवलं? दुर्योधनाला. अरे म्हणे कोण झाला आपल्या गावाला आला. असं गावाला मला खुश करून टाकायचं म्हणे. असं दान द्यायचं म्हणे हाताने 2-2, 4-4 हाताने. घ्या बा पायाने लोटायचा, असा भरायचा. घ्या ब्राह्मण बाबा लोक खुश. पण श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं याने दिलं की वाढतो. यालाच माहिती नाही जो नवमी देत. आणि याच्या दुश्मनाच्या घरी वाटायला गेला. याला वाटलं संपलं पाहिजे, यांचा यज्ञ व्यवस्थित नाही झाला पाहिजे. महापच यज्ञ पैसा कमी पडला की मग कोण आले. खरं नाही. आणि म्हणून असा भरायला लागला द्यायला लागला. इकडं वाढायला लागलं. धर्मराजा म्हणतो श्रीकृष्ण महाराजाला, महाराज हा पेढे वाटून मी, तुम्ही शांत बसा, तुम्ही बघा फक्त वाटू द्या. सगळं झालं तेवढं ना तेवढं शिल्लक होते. कस काय याच्या जवळ नवमी दिले, याने दिलं की वाढत. यालाच माहिती नाही. तसं आहे आपलं. आपल्याजवळ सगळं पण आपल्यालाच माहिती नाही आपल्याजवळ काय आहे. हे कळायला पाहिजे आपल्याला मित्रांनो. आणि म्हणून वाचन करा. मग म्हणतात आम्ही तुम्हाला प्रेम देणार आहोत. त्याला म्हणतात सेवा दास आवडीपूर्वक करतो, दुःखपूर्वक करतो. की देवा महाराजा असा योग मला कधी येणार, पुन्हा कधी योग येईल असा, कधी सेवा दास साधू संतांचं. आपल्याला एखादा साधूला तिकडे आलाच बाबा, आता चहा पाजावा, जेवायला करावा, आणि आमच्या घरच्याला काही काम नाही बाबा म्हटलं की घेऊन येतो. असे काही लोक आहे, असे लई प्रकारचे लोक आहे. एक तर आपल्या धनीला आवड असते तर धनी पत्नीला आवड नसते, आणि पत्नीला आवड असते धनीला आवड नसते. मग एखादा पतीला आवड नसते पत्नीला असते, आणि म्हणून ती पत्नी बाबा लोकांना घरी घेऊन येते. या ना बाबा आमच्याकडे असं होईल तसं होईल, शांतता लागल. आणि म्हणून त्या ठिकाणी असं करते. मग शांतता लागतो त्या ठिकाणी तर दृष्टांत सांगितलं परिसराचा. ते बाबा निघून गेला आणि त्याच्या बागा खाली त्या ठिकाणी सोनं ठेवलं, आणि सोन्याला पोलीस लावून गेला. आणि हा शेतात घेऊन गेला ते लोखंड, त्याचं होतं काय कुराड इळा फाळ इळा सगळं
शेतात गेला ते लागले वाकायला इकणं वाकायला लागले म्हणे आपल्या बाईला काही काम नाही कोणता बाबा घरात घातला होता म्हणे आणि रात्री त्याच्या बाबा खाली म्हणे इकणं ठेवले आणि बाबाने इकणाला जादू ठेवली इकणं सगळे वाकायला लागले म्हणे हा मरतच गेलो 3 ला माऊस ठरलं माऊस धरलं त्या जेणांवर धरला हा लागला वाकायला म्हणजे काय करावं त्या ठिकाणी वसन काढायला लागला वसनाने त्या ठिकाणी चालली वाकायला मग आता कुराड घेतली कुराड लागली वाकायला लागला वाकायला म्हणजे काय करावं माझ्या बाईनं काय केलंय म्हणे या बाबाला घरात आणलं या बाबाने जागृत केली माझ्या इखनाला आणि काय केलं यांनी 4 वाजता त्या ठिकाणी ते बांधलं होतं आणि घेऊन आला सकाळी 5 वाजता आणि बाईकडे गेला इकडे म्हणून राहिलो कोणा बाबाला आणलं तरी म्हणे तू काय झालं बघ ना या बाबाने जादू केली इखनाला तो वाकून गेले इखन आता यांचे भांडण सुरू बाबा गेला निघून यांचे भांडण सुरू लय बाबा घरी आले भांडण होता त्यावर काय आणला म्हणे असं प्रॉब्लेम आहे येत नाही का असा प्रकार झाला त्या ठिकाणी थोडस होतं उजळ होतं आता ते बिचारे गरीब ब्राह्मण होते आणि बाबाने त्या ठिकाणी त्या बाबाची सेवा केल्यामुळे त्याला आशीर्वाद दिला आणि तो पोलीस काढला आणि दिला लावून लोखंडाला ते सोडं होऊन गेलं इवळ मग त्या बाईला पाहिलं म्हणे माती थोडीशी पिवळी दिसायला लागली उजळलेलं होतं अरे म्हणे काय झालं म्हणजे लोकांना पाहिलं तर सगळं सोनं झालेलं होतं नका म्हणे आता म्हणजे काय झालं खरं जादू केली बाबा काय जादू केली तो सगळं सोनं करून टाकलं लोकांना तुम्हाला आऊट घालायची गरज नाही फिरायची गरज नाही फक्त घरी बसायचं आता हा रोज एक तोळा ऐकायचं मस्त खायचं हा इतकं सोनं करून टाकलं म्हणे आपल्या दरिद्रीच्या मुळी घातला म्हणे आता आपली दरिद्री पार झाली आणि मग म्हणतो खरंच बाबा अनुभवाशिवाय बाबा नाही तात्या नाही संत नाही माणसं नाही पण सकाळी तुम्हाला अनुभव सांगितले ना पण अनुभव घेऊन अनुभव झालं पाहिजे हा परिस्थिती पंत गेले म्हणते पण करता काय अनुभव घेत नाही लोक वर मुळे आपण तरी येतात आणि तरी खातात तिकट लागलं अरे दम धरा व्यवस्थित घ्या सगळं जाणून घ्या आणि सगळं जाणून घेतल्यानंतर मग घरगुती अर्थ झाला तेव्हा कुठं तुम्हाला कळणार ना पण ते कळायला हे करायला वेळच नाही म्हणतात आम्ही तुम्हाला प्रेम देणार आहोत प्रेम प्राप्त करण्यासाठी हे तुम्ही करायचं आहे दक्षवादार्थ करा ज्ञाने कोरडी क्रिया की जेते मोक्षाचे होय सकाळी उठायचं आपण उठायचं देवाला उठायचं दुपारी उठायचं दुपारीचं भोजन दाखवायचं आपण भोजन करायचं संध्याकाळचं भोजन दाखवायचं आपण भोजन करायचं काय अवघड आहे काहीच अवघड नाही ना कोणलं अवघड म्हणतो बाई तसे भक्तजन काय म्हणतात अवघड काय अवघड उठलं की देवाला दाखवायचं आपण खायचं आहो लोक बघा तुम्ही घ्या देवाचं नाव म्हणतात कोणी जेव्हा बसा म्हटलं की नाही मग आपल्याला कळायला पाहिजे की आपण देवाचं नाव घेऊन जेवलं पाहिजे मग जेवण सुद्धा व्यवस्थित निर्माण होते आपण तसंच येतो काय केलं गरम गरम वाढून खाल्लं की त्या विचारांशी खातो याचे विचार असेल आलं की ताटावर बसतो मासच बोलतो तसंच मग ते तसंच होतं कारण करणारा तो विचार खाणारा तो विचार मग भांडे पडतात टीव्ही फुटते फ्रीज फुटते काय ना त्याचे भांडण होते म्हणून हे सात्विकपणा महत्वाचा आहे देव धर्म करून खातात म्हणून आमचे लोक देवाला दाखवल्याशिवाय खात नाही खरंच देवाने त्या ठिकाणी उदास स्वीकारलेला आहे उदास झाले पाहिजे तुम्ही आमचं ऐकत नाही झाले पाहिजे तुम्ही बिलकुल थांबायचं नाही आमच्या जवळ काय म्हणतो भक्तांना तुम्हाला ऐकायचंच नाही आम्ही सांगितलं तर थांबता कसं थांबतो जाणं तिकडे जाणं प्रपंच का नाही मग तिथं भेटतो का मला ना चहा तरी भेटतो का भेटतो का फुकट काम केल्याशिवाय घाम काढल्याशिवाय काही भेटत नाही तिथं सगळं भेटत तरी त्याला वाटत नाही खावा वाटत नाही देवाचं नाव स्मरण करावं वाटत नाही मग तिथं पेट्रोल पंप असलं तरी कपडे त्याची घालावं लागतात भारत पेट्रोलियम बापरे कसं घालतो कोणत्याही कंपनीचा कुठं त्याचे कपडे घातल्याशिवाय आत नाही होते घरी मी तर आमचे कपडे घालायचे बंद केलं काय होतं काय ना काही कळतच नाही आणि पैसे ना चंदन लावता लोक आणि बस पोलीस
त्वरित होऊन जातो हा. मग तुम्ही तरी तिथे आमच्या प्रवृत्तीला तुम्ही विषय होत नाही ना, चालले जायचं तर थांबायचं आमच्या उदास झाले. तुम्ही राहून सत्संगाने अनिष्ट जोडतात. जर तुम्ही जर आता आणि ऐकता आणि ऐकल्यानंतर करत नाही, तुम्हाला अनिष्ट निष्पन्न होतं. माहिती आहे ना तुम्हाला, हे केल्यानंतर अनिष्ट आहे तर ते केलं नाही पाहिजे, तरी तुम्ही करता. तुम्हाला माहिती आहे लोकांची चप्पल चोरले की आपल्याला आपेशी नाही बनवतं, तरी आपण आपेशी घेतो, चोरतो चप्पल लोकांची. आता चपला लोकांनी चोरणं बंद केलं म्हणजे आपेशी लागते. नाही तर कोण्या लग्नात गेले की चप्पल जोडतो ती घरी आणि फाटकी सोडली तिथं नाही. आता आपेशी लागायला लागली म्हणून नको नको नको, नवी असली तरी घालत नाही आता. आता बरं कळायला लागलं तुला. मग तेव्हा कळाला असं जमलं असतं का? जेव्हा धर्म केला असता, कोणाचं चोरलं नसतं, कोणाचा रुपया उचलला नसता, कोणाचं वाईट चिंतन केलं नसतं, तर तुझ्या घरी सुख शांती निर्माण झाली असते ना. बिलकुल तुम्हाला सांगतो, काही पडलेला असं रस्त्याला बघायचं सुद्धा नाही त्याच्याकडे. सोनं पडलं असो, धन पडलं असो, काही पडलं असो, काय सांगतो एखादा आपल्याच घरतीने टाकलेला असं अंगालीत मार तुम्हाला. हिनं मोह घेतलं शेवण आमणीच्याच कपाटात कसं काय लिहिलं. तुम्ही उचलून घरात ठेवलं, ती येऊ तर तिच्याजवळ देऊ म्हटलं, हिनं सुरू केलं. माझं शिवणपीस हिनं चोरलं. रिकामा मार खायचं धन काय आला, उचलायचंच नाही. तुम्हाला सांगतो, काही पडलेला असो, पैसा असो, धन असो, सोना असो, काही घेणं नाही. आमच्या देवाने स्पष्ट सांगितलं, पडलं कवडा आणि कोण नाही घ्यावा. नाही तर आपली कोणी परीक्षा घेणं आपण चांगल्यासाठी करतो, लोक वांगलं करतात आपलं. आपल्याला टाळ तिला देऊ तिथंच पडलं, पण ती उलट होईल आपल्याला, असं होऊन जातो. म्हणून नादी लागायची नाही कोणाची. मग चालले जायचं तुम्ही भक्त म्हणलं ठीक आहे महाराज आम्ही चालले जातो, आमच्याकडनं अशी गोष्टी होत नाही, चालले म्हणून आम्ही जातो, पण आमच्याकडनं असं होत नाही. पाहिलं का, यांच्याकडनं होत नाही, चालले गेले. मग कुत्रा डांगरेच काही जाईना, त्या कुत्र्याला कळतं म्हणून त्याला कळा ना. मरा मरा पुरे हो तुम्हाला कुत्रे चांगले तुमच्यापेक्षा, सांगितलं ते ऐकतात आणि आपल्या मालकाची भाकर राखण करतात. त्या मालकाची भाकर खाऊ देत नाही दुसऱ्या कुत्र्याला. एखादं इमानदार कुत्र पाहिलं ना तुम्ही शेतामध्ये असल्यानंतर, त्या ठिकाणी जर तुमच्या कुत्रा असेल तर तुमच्या भाकरी कोड्याच्या जवळ कुत्र बसतं, दुसऱ्या कुत्र्याला येऊन देत नाही. जर तुम्ही त्याला भाकर टाकली नाही तरी ते खात नाही आणि दुसऱ्या कुत्र्याला येऊन देत नाही. त्याला म्हणतात कुत्र इमानदार. तुम्ही तर तुमचं चोरून खा लागले, लोकांचं चोरून खा लागले, एकावर नावं ढकला नाही आणि आपण शेप आम्ही काहीच केलं नाही. अरे दम धर तुला बघणारा देव, तुला वाटतं का तुम्ही शेप आहे? कधी बाहेर निघेल तो कोणाला कळायचं नाही आणि मग आडत बसतील. काँग्रेस जवळ बसलेला आहे, काय म्हणतात डांगरेशाला म्हणतात. डांगरेशा तुम्ही चालले थांबायचं आमच्या झालेलं सगळे भक्त निघाले, मग कुत्रा बसलेला आहे आणि डांगरेशाला म्हणतो डांगरेश उठा तुम्ही, चला निघा तुम्ही. डांगरेश म्हणतो महाराज मला बोलता येत नाही, चालता येत नाही, मी काय केलं तुमच्यावर, मी कधी वाईट बोललो, कोणाला काय सांगितलं, सांगावं कोणाला, तुम्हाला बोलतो पण येत नाही, मी काय केलं, मला का पाठवता. उठल्यानंतर देवाला एक प्रदक्षिणा घातली. महाराज ठीक आहे मी ती चालल्या जातो, पण मी जर मनुष्य असतो तुमचं ऐकलंच असतं, पण काय करता मला हे कळतही नाही, काहीच नाही, पण माझ्या संस्कार बळाने मी तुमच्याकडे आहे आणि त्या ठिकाणी मी तुमचं करत आहे. पण ते उदास झाले, चालले जायचं सगळं, थांबायचं ना आमच्या जवळ. डांगरे सुटला, देवाला एक चक्कर मारले, एक प्रदक्षिणा घातले. एक अशी प्रदक्षिणा मारली, मठातून बाहेर निघायचा, त्या मठाचा दरवाजा सोडायचा, आणि शेवटचं मुख स्वामींचं बघायचं आहे. आणि म्हणून डांगरे सोडून बघतो जातो त्याला बोलता कुठे येतो, येवळायला सुरुवात केली. महाराज जातो, कुत्र येवळलं की लोक आपशकून समजतात.
आणि तोच आपशकून नसून त्याचा तो विरहाचा आवाज. महाराज चालतो गेला, निघून गेला. स्वामींना दंडवत केला. शेवटचा वियोग त्या ठिकाणी स्वामींना सांगितलं, महाराज की तुमच्याकडे राहू शकणार नाही. आपण तर स्वामी 800 वर्ष जाऊन झाले तरी जीवन हे 8 घंटे आपण काम करतो, 4 घंटे आपल्याकडे शिल्लक राहतात. त्याच्यातले 4 घंटेही आपण देवपूजा जय देवाही करत नाही. काही लोक असंही नाही करत. हो त्या उघडीला एवढाही संस्कार बरोबर तुम्ही. काही लोक तर काहीही खाता. हो काय सांगावं तुम्हाला, खेकडे खायला लागतात. काय काय खातील काय म्हणतील. तुम्हाला एक दिवशी खातील ना तेव्हा कळण तुम्हाला की कसं होतं दुसऱ्याचा मांस खाल्लं. म्हणून खाऊ नका मित्रांनो, चांगलं नाही काय. आपलं मांस जर कोणी एखादा तेवढून खाल्लं तर कसं आहे ना आपल्याला, का वाटत नाही आपल्याला. आपल्याला एखादी जर काटा टोचला तर किती दुःख होतं आपल्याला. त्या प्राण्याला दुःख होत नाही, त्याला रक्त नाही, त्याला जीव नाही. हेच तर जीवाला कळत नाही. आपुल्या दासावियोगीचे शब्द केले, योगीचे दुःख केले. भाषा त्याच्यावर ओळायची भाषा डांगरेसाची एवढा राहतो. गोसावी करायची वेरणा केले. सर्व भक्त आणि डांगरेस निघून गेला तर स्वामी एकलेच गेला का युद्धाला झाडाखाली जाऊन बसले. स्वामी एकीकडे डांगुरी केदार पीठ जे बजावणी पायवरी उकरवली पणे खोवली. एक दिवशी काय गेला डांगरेस आणि गेल्यानंतर एक मोठं वळण होतं. फळान होती. त्या फळाणीला त्या पुढच्या पाण्याने खड्ड खांदलं तिच्यामध्ये आपली मुक्षीमध्ये तोंड खोपसलं, जीव देऊन टाकला. डांगरेशाने जीव दिला देवासाठी, आपल्या प्रपंचासाठी, संसारासाठी मरतो आपण, विषयासाठी मरतो. जर मुलाच्या लग्न झालं नाही तर वरून उडी खाई म्हणतो. मरता लोक मरू राहिले अजून बी. विषयासाठी लोक पळून जातात, विषयासाठी मरता. देवासाठी कोणी गेलं का? देवासमोर कोणी पळालं का? अहो ती मीरा गेली तर तिला किती नावं ठेवले. शेवटी तिचं बळत लग्न करून द्यायला ठरवलं. शेवटी ती विष घेऊन गेली. मला नाही करायचा प्रपंच, नाही करायचा संसार. त्याला ना तरी लोक तिला नावं ठेवतात. पागल म्हणे पोट्टी, श्रीकृष्ण महाराजांसोबत लग्न करायचं म्हणते, आता तिच्यासोबत देव लग्न करणार का? अरे ते स्मरण, ते चिंतन असलं का देव येणार नाही? मेल्यानंतर नाव घेतात तिच्यावर. आता संत मीरा म्हणतात तिला. मेल्यावर जिवंतपणे लाथा हल्ल्या, तोंडावर बोलले, तेव्हा कुठे गेले तुमची मीरा? असं दुनियासाठी जगू नका मित्रांनो. देवासाठी जगा, देवासाठी जगा. लोकांसाठी जगू नका. लोक तर गध्यावर बसू देत नाही, घोड्यावर बसू देत नाही. आणि म्हणून आपण ते कामा नाही करायचं. आपल्यासाठी जगा. जीवन जगत असताना परमेश्वरासाठी जगा. कोण कोणाचा नाही या मित्रांनो. तो डांगरेस गेला, जीव देऊन टाकला देवाच्या योगामध्ये. स्वामी विजनाला गेले, ते विजनाहून आपल्या मठात परत आले. ते उदाळ चिंता दूर करत आहेत, आपल्या मठामध्ये येऊन बसले. भक्तजन जाऊन जाणार कुठं जातील? आपलं घर सोडून आपण 2-4 दिवस बाहेर राहतो. मी चालला जाईन, इकडे जाईन, तिकडं काम करेन, इकडे जातो. 2-4 दिवस इकडं तिकडं फिरतो आणि हे लाता मारतो, ते लाता मारतो. म्हणजे काही खरं नाही. तिथंच जावं लागत, तिथंच खावं लागत. पुन्हा घरी येतो. तसे भक्तजन परत आले ना देवाकडे. आता आल्यानंतर दिवस आम्ही बसलेच होते मठात. आले सगळे खाली मानवत्या घालून. आल्यानंतर स्वामींना दंडवत घातले, लागले. पळे तो परतोला आहे, आले ना परत जाऊ द्या. तसंच आहे, आपण करतो नाही म्हणजे पळायला, पुन्हा येतो पळतो, पुन्हा येतो पळतो. पण कम से कम आपण युद्धाला तर सुरू केली ना. तुम्ही युद्धही सुरू नाही केलं ना. एकापुढे घालण्यामध्ये युद्ध आहे का? रात्रंदिवस युद्ध करावं लागतं संताला, का नाही करावं लागत? जन आणि मन
जनसमुदायासोबत दिवसा व्यवस्थित राहावं लागतं आणि रात्री मनाला समजावं लागतं. हे संतांचं युद्ध. तुम्ही युद्ध काय करता? ते युद्ध सोडून द्या, मनातलं युद्ध आवरा. या मनाला आवरायचा प्रयत्न करा. बघा होते ते युद्ध करण्याच्या सोबत. ते युद्ध करायचं असेल तर ब्रह्मविद्येची सांगड घालावं लागते आणि त्या मनाला मनन करून जाग्यावर आणावं लागतं. तेव्हा माणूस यशस्वी होतो. तुम्ही म्हणले मी युद्ध जिंकतो, जिंकता येत नाही तसं. घरच्या दारच्याला त्याला जिंकणं होईना तुला. शेजाऱ्या पाजाऱ्याला बांधा फिरणाऱ्याला होतं का काही करणं? नुसतं म्हणतो मी तुला बघून घेईन, मी असं करीन. काही होत नाही कोणाकडनं, कोणाला बघणं होत नाही कोणाकडनं. नुसतं माणूस ताण्या मारतो. म्हणजे त्याला काय म्हणतात, फोकस कांदे बपाड्या सोडतो. माझी लय ओळख आहे, मी असा आहे, मी तसा आहे. काय नाही, बस चुपचाप. म्हणून काही करणं होत नसतं कोणाचं. देव धर्म करा, चिंतन करा. मग दुपारचा पूजावसर झाला. दुपारचा पूजावसर घंटाक्षरा झाला. भक्तजन सगळे परत आलेले आहे. स्वामी आपल्या आस्थान विराजमान आहे. भक्तजनांना विचारलं देवानी, विचारलं जो माणूस चांगला आहे, जो व्यक्ती चांगला आहे, त्या व्यक्तीला विचारल्या जातं. आणि जो व्यक्ती कशातच नाही, मला पान फुलवा आहे, त्याला कोणी पान फुलवात नाही आणि त्याचं कोणी नावही घडत नाही. आणि नुसतंच म्हणतो भाऊ नाव काढा, मला पान फुलवा. कोण माहिती तुला पान फुलता येतं तुम्हाला? वरंडाच्या पानामध्ये पान फुल घेतलं जायचं. आणि मग मला वा पान फुल. तुला ऐकच पान फुल का? देव नाही, धर्म नाही, काहीच नाही, घेणं नाही, देणं नाही. आणि आपलं पान फुलवा म्हणतो का नाही? तसे काही लोक ऐकतंय का? मला हरवा. मग स्वागत केलं. तू स्वागत काय काय सेवादासी केलं, काय केलं तू? अरे त्याच केलं जातं. जो करतो कर्तृत्व त्याचं नाव असतं. तर कोणाचंही तुम्ही यावर सर्वज्ञ श्रीदत्त स्वामींनी भक्तांना विचारला, अरे तुम्ही सगळे आले तरी थोडा मुडा देखो ना. देवाने त्या कुत्र्याचं नाव काढलं. तो डांगरेच दिसत नाही. म्हणजे देवाचं लक्ष आहे की नाही? कोणावर लक्ष आहे? जो करतो त्याच्यावर लक्ष आहे. जो निस्त कर्म करतो भरतो त्याच्यावर काय लक्ष ठेवून देऊ? तुम्ही ते रिंग भरायला लागले, रिंग चुकवायला लागले. देवासाठी तुम्ही काय केलं? जो चिंतन करून त्याच्यावर लक्ष आहे ना, का नाही? देव सकाळी उठून सगळं जीवाचे चिंती. तुम्ही चिंतन केलं तर तुमचं चिंतन करता ना. मग देव म्हणता तेव्हा तुम्ही सगळे आले, डांगरेच नाही आला. कुठे गेला तो? डांगराला येते काळी. तो कावळा ना आला. कुठे गेला तो? भक्तींनी म्हटले त्यांच्या मित्राने सांगायला लागतात. काय म्हणतात? जी महाराज तो गेला ते कोणीकडे गेला तर मला कोणाच्या घरी बेरोजगार समोर उभारायला चक्कर भाकर खाण्यासाठी दोन असेल. काय म्हणतात? अरे तो आमच्या उच्चिष्ट प्रसादाशिवाय जेवण करत नाही आणि तुम्ही म्हणता तो कोणाकडे गेला असं पोट भरायला. पोट भरी नाहीये. आईचा दोन आता नाही येतो. जा शुद्धी करा. सगळ्या भक्तजनांना पाठवलं डांगरेश्वरा बघायला. भक्तजनापेक्षा डांगरेश्वर झाला की नाही? का झाला? देवाचं चिंतन त्यांनी केलं. देवाने जायला सांगितलं तेव्हा त्याला जावा असं वाटत नव्हतं. आणि यांना म्हणलं जातो लगेच निघून गेलो. आता एखाद दिवस आपल्याला त्याला काय वाटलं काही काम करत नाही, काय नाही, लगेच निघालं ना. का नाही? विचार करतं का काही? किंवा कसं जाऊ माझ्या आई वडिला सोडून, बापाला सोडून? वाटतं गेलं काही नाही वाटत ना. कसं गेलं तसं नाही ना. रागावल्यानंतर माणूस रागामध्ये काही गोष्टी बोलत जात. मग तसं देव बोलले ते गेले ना भक्तजन. कुत्र्याला जावं वाटत नव्हतं. आणि कुत्र्याला त्या ठिकाणी त्या डांबरेशाला योग सहन नाही झाला. करून गेले सगळे भक्तजन त्या डांबरेशाला बघायला गेले. भट्टाशी सापडले. भट्टाला तो डांगरी सापडला. कोणा वळणाला खट्टे खांबे आपलं तोंड खुपसून जीव देऊन टाकला. भटपीड जयाचा अग्रय कोणी होता पाठी गेले.
ठिकाणी बघितलं डांगरेशाला तोदयाचे देह दिल्याचे देखिले. मग सांगायला आले सांगायला आले म्हणे महाराज आपला योग डांगरेशाला सहन नाही झाला महाराज. सर्वज्ञ म्हणतले आता ते तर गेल्या विन्न करे. आम्हाला स्वतः तिथे जावं लागेल, त्याचा अंतिम संस्कार करावा लागेल. आपण चांगले असले तर लोक आपल्या मोठीला येतात. आपण चांगले नसो, लोकांना त्रास देणारे असो तर गावात लोक म्हणतात बरं झालं गेलं, गावाची कटकट घेतली. चांगला व्यक्ती मेल्यावर सगळ्यांना दुःख होत, पण त्रास देणारा व्यक्ती मेला की सगळ्यांना सुख होत. कमसे कम लोकांना त्रास तरी देऊ नका. त्या डांगरेशासाठी देव उठले स्वतः अनंत ब्रह्मांडाचे नायक. तो देव उठला म्हणे तेच गेल्या बिनसरे. भक्तासाठी देव येतो. तुम्हाला वाटतं ना आमचे कोण करेल, तुम्ही भक्त आहे ना. सांगितलं तुम्हाला तुम्ही भक्तच नाही, फक्त भकणार आहे नाही. हे घेतलं तरी भक्त होत नाही. जसं तसं आपण देवाला अर्पणच करत नाही. म्हणून हेच कळत नाही आपल्याला की आपण काय केलं पाहिजे. देवा कुदळी पावले. देव काय म्हणतात, कुदळी पावले. देवाने कुदळ आणि पावलं हातात घ्यावं. देवाने घर खांदावं. आपली भावकी खांदायला तयार नाही आता. जेसीबीने खांदता लोक, जेसीबी माती लोटून देतात मला आता तिकडं. देवाने घर भक्ताचं केलं आणि तेही त्या डांगरेशाचं. अरे भक्त हा देव खाली येतो. आपण भक्त नाहीये मित्रांनो, सगळे भक्त आहे. देवासाठी देव करा, धर्म करा. त्या डांगरेशासाठी देवाने कुदळ पावलं हातात घेतलं आणि त्या ठिकाणी गेले ज्या ठिकाणी डांगरेशाने आपलं देह सोडून दिलं होतं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि स्वामींचा परिवार, शिष्य मंडळी, भक्त मंडळी सगळेजण त्या ठिकाणी पोहोचले आणि खड्डा खांदले. चक्रधर स्वामी तिथं बसले आणि डांगरेशाला बघितलं. अरे डांगरेशा काहीतरी दिसतो, आम्हाला सोडून गेले. उत्तराभिमुख बसले, डांगरेशा जवळ बसले. जसं आपलं एखादा व्यक्ती मरतो, मुलगा किंवा मुलगी किंवा जवळचं कोणी मिळलं की आपण जवळ जाऊन बसतो आणि डोक्यावरून हात फिरवतो. तसं डांगरेशाच्या डोक्यावरून देवाने हात फिरवला. आपल्याकडून फिरवून काय नव्हती. आपल्या मूर्तीला पण येतं की नाही. किती अवघड आहे. का आपण असं करत नाही, का डांगरेशासारखं आपण वागत. सर्वज्ञ काय म्हणतात, आम्हाला सोडून गेले. आम्ही रागवलं, उदास झालं. तुम्हाला आम्ही सहज म्हणतो चाललं जर तुम्ही गेले तर मरूनच गेले. थांबायचं होतं ना आमच्यासाठी थोडं. आमच्या रागाला लगेच तुम्ही राग मारून घेतला आणि आम्हाला सोडून गेले. बापाचा राग आईचा राग तात्पुरता असतो. राग हा पाहुणा असतो, तो निघून जातो. पूर्ण आयुष्याची बर्बादी करून टाकतो आपण. बापाच्या नाही तर आईच्या नाही तर पतीच्या रागामध्ये आपण घुसून जातो. काही ना काहीतरी दुसरंच ठेवून टाकतो. जीवनाची वाट लागून जाते मित्रांनो. पण इथं त्यांनी देवासाठी आपलं आयुष्य दिलेलं आहे. देवाच्या योगामध्ये ठेवलेलं आहे. कमसे कम देवाच्या योगात गेलं तर देव तरी होईल. या सुखाच्या सोहळ्यासाठी, पाहुण्यासाठी, पतीसाठी गेलं तुम्हाला कोण काय देणार. सगळे सुखाचे सोहळे मित्रांनो. 2-4 दिवस घरी काम करू नका, मग कळतो तुम्हाला किती प्रेम करतात तुमचे घरचे तुमच्यावर. खूप अवघड आहे मित्रांनो. म्हणून अनुभव होऊन महानुभव मित्रांनो. अनुभव घ्या प्रत्येक क्षेत्रात. खूप अवघड आहे.
खूप अवघड मनोनी श्री करे स्पर्शिला स्पर्श केला तर डांगरेशाला जवळ घेतलं पिचकाला स्पर्श केला जवळ घेतलं जैसे मायने कुवाते स्पर्शी पैसे गोसावे आपल्या डांगरेशाचे स्पर्शी आई आपल्या तोंडावरून हात फिरवते माझा लेकरू मला सोडून गेला असं म्हणतो तसं देव म्हणायला लागले डांगरेस मला माझा सोडून गेला अहो देवच आपला खरा आहे आणि बाप आहे दुसऱ्यांना तुम्ही व माता पिता तुम्ही व बंधू सखा तुम्ही आपण म्हणतो प्रार्थना पण प्रार्थना झाली की आपण विसरून जातो खरा आहे आणि बाप आपला तो आहे मित्र त्याने आपल्याला इथं जन्माला घातलेला आहे त्याने आपल्याला सगळं दिलेलं आहे यांनी फक्त आपल्याला वाढवलंय आणि त्यासाठी वाढवता स्वार्थासाठी वाढवता म्हातारपणी मला काठी होईल म्हातारपणी मला सांभाळलं आणि म्हातारपणी पुरवठं आई वडिलांना सांभाळलं इतकं देवासाठी गेलं तर देव खाली येईल ना आता कुत्र्यासाठी देव गेला ना तिथं का तुम्ही कळत नाही का बघत नाही का देवाचं वाचत नाही इतकं जर देवासाठी केलं तर देव खाली येतो मित्रांनो अनुभव घ्या नाही खरंय किती राब राब कष्ट करतो आपण अहो जीवाचं पाणी करतो बघतो आपण उन्हामध्ये झोपत नाही पण आपल्या लेकरावर इतकं करतो की बा सगळं लावून टाकतो पणाला लावून टाकतो आणि शेवटी आपल्या हातात आपण काहीच ठेवत नाही आणि शेवटची अवस्था आपली येते की पोरं आपल्याला ढुंकूनही बघत नाही मग आपल्याला कळायला लागतं की बाबा सांगत होते देवाने सांगितलं होतं आता सगळं हातातून निघून गेलं तुमचा हातपाय चालत नाही आणि आता तुम्हाला कळून काय फायदा आहे तेव्हा कळाला असं जमलं नसतं का देव आला असता तुमच्यासाठी मित्र त्या डांगरेशासाठी देव आला डोक्यावरून हात फिरवला डांगरेशा विरोध केला काय म्हणतात देव म्हणतात मरा मरा तुरी हो तुम्हा पशी वरी सुने बघा करो तुम्ही घेतले रुसून तुम्ही आलं परत पण हा गेला रुसून तर योग सहन नाही झाला आमच्या योगात देह देऊन टाकला योग दुःखी मरण दाळंबाचे अश्रसारी माझी श्वास ध्यास नागंडेची आस सारी भावसाच नाही काही झालं तर भाऊ तरी मित्र मी करेन एवढं तरी मला जेणेकरून देव तुमच्याकडे बघेल येईन म्हणला होता खरी म्हणला तेवढं तरी उरवा जेणेकरून स्वयं संबंध तरी उरेल नाही तर मी नाही करणार मी नाही भरणार मला नाही माहित कोणते बाबा हे नका करू ऊर ठेवा थोडीशी मी गेली तर तोंड दाखवणार नाही ऊर ठेवा दम धरा थोडं रागाच्या भरात काही गोष्टी होऊन जातात ऊर ठेवली पाहिजे प्रत्येक गोष्टीला आपल्याला पुन्हा तोंड दाखवावंच लागतं कुठं जाणार तुम्ही जाऊन आलेलं बघतो कुठं नाही जातात मित्रांनो पण माणसाचा राग इतका असतो ना की भास नाही काहीतरी वेगळंच करून टाकेल आणि त्या रागाच्या भरामध्ये कसं नुकसान होऊन जात पण डांगरेशाने त्या ठिकाणी परमेश्वराला सर्व आयुष्य त्या परमेश्वराच्या वियोगामध्ये घेऊन टाकलं तसा वियोग देवाचा आपल्या हृदयात ठेवा बाकी कोणाचाही ठेवला का कोणी काही देत नाही खाऊ पाहू पेक्षा चांगले असं देव म्हणाला इथला वियोग सहन नाही करू शकला डांगरेशांचा देह टाकून दिलं
सांगत सोडिला हो दुःख झालं. कोणाला कोणाचं दुःख देव म्हणतात आमचा भक्त आम्हाला सोडून गेला ना, आम्हाला त्याचं दुःख. भक्त झालं ना तर देव सुद्धा खाली येतो. मित्रांनो, सिंहासन सोडून सुदामाच्या पाठीमागे कोण बघतो. सोन्याच्या ताटात जेवणारा, सोनाची द्वारका त्याची, सम्राट चक्रवर्ती असणारा कसा पळत होता ना भक्तासाठी. हटके कपडे, पायामध्ये चप्पल नाही आणि लोक अंगाचा वास येतोय तरी सुद्धा सुदामाला जाऊन श्रीकृष्ण महाराज बिलगतोय. माझा सुदामा तू मला सोडून चालला होता, विश्वास नव्हता माझा. म्हणलं तू रे मोठा झाला रे, द्वारकेची सोनं तुझ्यासाठी. मला वाटलं विसरून गेला असेल. गुरुजी आपण एकत्र शिकत होतो, काय माहिती म्हटलं मोठे माणसं गरीब माणसाला विसरून जातात. अरे मी त्यातला वाटलो कारण तुला. त्या ठिकाणी भर द्वारकेमध्ये सुदामाचे डोळे पुसणारा तो कृष्ण होता, श्रीकृष्ण भगवान होता. त्या ठिकाणावरून रथामध्ये बसवून आणणारा, रथावरून त्या ठिकाणी स्वतः स्वार्थी होणारा आणि इतकं मोठं स्वागत करणारा तो श्रीकृष्ण भगवान होता. त्याचे भक्त झाल्यावर काहीच कमी पडत नाही मित्रांनो. आणि म्हणून भक्त होणं खूप गरजेचं आहे. भक्त झाल्यानंतर सगळं भेटतं मित्रांनो. म्हणून सकाळी आम्ही कथा बघितली, सारंग पंडिताला देवाने सांगितलं तुम्ही आता अनुसरून तर बघा, अनुभव तर घ्या, 4-5 दिवस दीक्षा मागून तर बघा, तुम्हाला भेटते की नाही बघा. सगळं भेटायला लागतं. माणूस अनुभव सुद्धा घेत नाही आणि अनुभव नसल्यामुळे माणूस त्या ठिकाणी बाजूला सरकतो आणि मग निंदेकडे सरकतो. आणि जो निंदा करतो तो कधी धर्म पक्का राहत नाही. तो कसा पक्का राहणार आहे? तो त्याचीच निंदा करतो, त्याच्या धर्माची निंदा करतोय, तो धर्म कसा असू शकेल? पण धर्माची कधी निंदा करत जाऊ की आपलं साधन. आणि कोणाचं चुकत नाही. 100% कोणी काही निळगुण कुठं आहे त्या परीक्षेला त्या ठिकाणी उभा राहून त्याला 65 टक्केवारी घ्यावा लागेल ना. टक्केवारी कमी अधिक पडणार. सगळ्यांना 100% पडल्यावर सगळ्यात उद्धार नसतं झालं. काय करतात? जीवाचा दोष, जीव दोष दैशी आला, जीव दोषाचे आळे. ते आळे आपल्याकडे आळे नुसतं गवत उगायला लागतं आपल्याकडे दोषाचं. आणि त्या आळ्यातलं सगळं आपल्याला काढावं लागतं. तेव्हा तिथे गुण लावावं लागतात. आणि ते गुण कशात लागले जातात? सत्संगात. तुम्ही सत्संगात येणार नाही, ऐकणार नाही, बघणार नाही तर कसं होणार आहे मित्रांनो? सदा टीव्हीवर, सदा मोबाईलवर, सदा गप्पा गोष्टी, टवाळखोर गप्पा, वाट्यावर इकडं तिकडं, याचं त्याचं, बचत गटाची मिटिंग, हे सगळ्यांना वेळ आहे तुम्हाला. सत्संगाला वेळ नाही तुम्हाला. पाना लोक ब्रेन वॉश करताना आपल्या पोरी घेऊन चालत ना, चालल्या ना पळून. कसं वॉश करतात ते, कसं धुवून काढतं डोकं हे ना. होती की नाही मुसलमान? आपली होऊन जाते मुसलमान. किती अवघड आहे. कसं धुवून काढतात ते, तिथं कसा वेळ असतो, कशी पळून जातात. कधी आपला धर्म आपल्या पोरांना आणि पोरींना शिकवणार? कधी रुजवणारे, कधी सांगणार त्यांना की आपला धर्म असा आहे? मग सोडता कधी त्यांची ओळखी? येतात कधी तुमच्या दर्शनाला? येतात कधी तुमच्या एखाद्या मंदिरामध्ये? तुम्हाला संसार फिरत नाही. इतका अवघड झाला आपल्याला. सगळे देव आपले झाले पण त्यांचाही देव आपला झाला. त्यांचा देव आपला झाला पण त्यांना आपला देव कधी झाला का? त्याला कोण जातो याचा? म्हणून तर त्यांची जनता वाटणे तिची राज्य करते. आणि मग बसताना बोंबलं. पानिपतचं युद्ध याचमुळे हरलो आपण. एकत्र नाही आपण, एकी नाही आपली, आणि म्हणून हरलो आपण. आपला राजा होता म्हणून वाचलो आपण, नाही तर स्वराज्य भेटलं असतं, बलिदान दिलं आपलं. बरं थोडासा विचार करा, इतिहास वाचत जा आणि त्या ठिकाणी ते चालना घेत जा. हे सर्वज्ञ चक्रधर स्वामींचे लीलाचरित्र आहे, हे घरामध्ये वाचत जा. वाचल्यानंतर घर सुंदर होतं, सात्विक होतं, कसं जगावं हे कळतं. आपलं जीवन कसं जगावं हे आपल्याला शिकवतं. की आलं की तुम्हाला संन्यासच घ्या म्हणता असं नाही. तुमचा विचार आहे तुम्हाला घ्यायचा आहे का नाही, तो तुमचा प्रश्न आहे. पण आपल्या घरामध्ये सुख शांती लाभण्यासाठी तरी विचार महत्वाचे आहेत. म्हणून सुविचार असतो ना शाळेमध्ये, रोज सुविचार लिखाण केला जातो शाळेमध्ये. सु म्हणजे चांगला विचार ज्यांचा आहे तो सुविचार.
सुविचार ठेवणारच नाही, कुविचार ठेवणार डोक्यामध्ये तर डोकं काही करायला लागल ना. म्हणून तर 12 आणि 13 वर्षाच्या मुली पुरत नाही लोकांना. सुविचारच नाही ना, डोकंच नाही ना. सदा कुविचार, सदा कमराच्या खाली विचार, वरचा विचारच करत नाही लोक. ते सत्संगात कधी बसतच नाही ना. मग हे काय करणार, हे तेच करणार, दुसरे काय काम आहे यांना. आणि म्हणून सत्संग खूप महत्वाचा आहे. जेणेकरून आपलं घर सुद्धा सुंदर राहतं, सात्विक बनतं आपलं घर. आणि म्हणून भक्ती करा आणि मुक्त व्हा मित्रांनो. आजपर्यंत केलेलं असेल तर देवाला क्षमा. भक्तीत पावन दीन दया करी रे स्वामी, अज्ञानाने पाप मगने पापिया, दया करी रे स्वामी, जानाने पाप पुरा देह करी जाते दुख जीवाचा दया करी रे स्वामी, देहाने हा कर्म करावा, दास को गाणे प्रतीत पावन दीन दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी, श्रीराम कृष्ण धन्यवाद.